आपण आलेलो आहोत श्रावस्तीला. ही आहे, हे कोणतं आहे प्लेस? जेतवन विहार. आणि ते समोर जे आहे ते गंधकुटी आहे तिकडे. तिथे भगवान बुद्धाचं आय थिंक निवासस्थान होतं. आपण जेतवन विहारात आलेलो आहोत. हे या साईडला जे आहे इथे कदाचित सभा मंडप होतं. म्हणजे इथे सभा वगैरे व्हायची किंवा भगवान बुद्ध इथे धर्मोपदेश द्यायचे. त्याच्याच अपोजिट एकदम इथे गंधकुटी आहे, जिथे काही लोक दिसत आहेत तुम्हाला वरती ध्यान साधना करताना. तिथे भगवान बुद्ध राहायचे त्या ठिकाणी. काही फॉरेनर्स लोक तिथे काही वंदना वगैरे घेत आहेत. पूजापठण सुरू आहे. आणि या साईडला सुद्धा तुम्हाला दिसेल काही फॉरेनर्स आहेत. ते कोणते तरी भिक्षू त्यांना ते माहिती देत आहेत की काय झालं या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्हाला हे गंधकुटी, इथे काही हे लोक येऊन इथं सोनेरी लेप लावत असतात या ठिकाणाला. बोधिराजा नमस्ते पठमं बोधिपल्लव द्वितीयांचा अनिविस तृतीयांचा कमनं सेठ. ขอให้ข้าพเจ้ามีปัญญารู้ทุกข์รู้เหตุแห่งทุกข์รู้ความสิ้นไปแห่งทุกข์รู้มรรควิธีแห่งการ इथे संपूर्णपणे खुदाई म्हणजे हे नाही झालं आहे, खोदकाम नाही झालेलं आहे. समोर दिसत असेल तिथे पण थोडंसं अवशेष बाकी आहेत. इथे पण अवशेष बाकी आहेत. आणि इकडे हे माझे काही मित्र, हे पूर्ण जेतवन परिसर आहे. पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे पूर्णपणे हे नाही करू शकत. तिकडं महाराष्ट्रीयन लोक आलेले आहेत, तिकडे ते वंदना वगैरे घेत आहेत. आता हे अजून फॉरेनर लोक आले, कुठून आले तर माहिती नाही. असा सगळा हा परिसर आहे आपल्या श्रावस्तीचा. हे अनाथ पिंडिकाचं महल आहे. इथे हे 3 गडे या ठिकाणातून सोनं नेलेलं होतं. आणि इथे समोर अंगुलीमाल गुफा आहे समोरची. तिथे अंगुलीमाल राहायचं असं आहे. आणि तिथेच त्याचं स्तूप पण आहे. अंगुलीमाल स्तूप आहे आणि इथे अंगुलीमाल राहायचं असं बोलतात. बस हा होता शेवटचा व्हिडिओ.